बागणीतील अतिक्रमित 95 प्लॉटचे लवकरच नियमितीकरण होणार. आमदार जयंतराव पाटील. पंचायत समिती नागरिकांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न. बागणीतील अतिक्रमित जमीन जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. ती जागा नागरिकांच्या नावावर नियमितीकरण होण्यासाठी गायरान जमीन अतिक्रमण समितीच्या वतीनं जिल्हा परिषदेकडे ना हरकतीसाठी अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि तो प्रस्ताव जिल्हा परिषद मान्य करेल अशी चर्चा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी झालेली आहे, अशी माहिती आमदार जयंतराव पाटील यांनी बैठकीत बोलताना दिली. यावेळी बोलताना पाटील यांनी म्हटले की बागणीतील अतिक्रमित जागा ही पूर्वी प्रेसिडेंट जिल्हा लोकल बोर्ड सातारा यांच्या नावे होती आणि त्या जागेवर असलेले लोकल बोर्डाचे नाव बदलून आपल्या सांगली जिल्हा परिषदेच्या नावावरती जागा राहावी यासाठी राज्य शासन दरबार वेळोवेळी पाठपुरावा केला. 18 डिसेंबर 2024 रोजीच्या फेरफारानुसार सदर जागेवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या नावे करण्यात आली. जागा लोकल बोर्डाच्या नावावर असती तर ती स्थानिकांना देता आली नसती, हा मूळ मुद्दा होता. ती जागा आता सांगली जिल्हा परिषदेच्या नावावर झाल्याने स्थानिक 95 प्लॉटचे लवकरच नियमितीकरण होणार आहे. 95 प्लॉटचे नियमितीकरण होण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली असलेल्या गायरान जमीन अतिक्रमण समितीने जिल्हा परिषदेने ना हरकत दाखला द्यावा यासाठी पत्राद्वारे पाठपुरावा केला जाईल. सदर प्रस्तावाला ना हरकत देण्याबाबत माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्याला तात्काळ कारवाई करून जमीन नियमितीकरणाचा मार्ग मोकळा होईल. जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून ना हरकत प्राप्त झाल्यानंतर सदर जागेची तात्काळ मोजणी करून आवश्यक ते कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देखील उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आले आहेत. यावेळी बैठकीस वाळवा पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, आष्टा, अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, उपसभापती प्रकाश पाटील, बागणी सरपंच तृप्ती हवालदार, बागणीतील ग्रामस्थ, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बागणी.